की बळीराजाला त्याच्या लेकरा बाळाला जर आपल्याला सुखी ठेवायचं असेल तर 1,00,000 रुपये पगार असणाऱ्या सगळ्या नोकरदारांनी शासकीय निमशासकीय यांनी आपल्या पगारातलं 10% शेतकरी फंडाला सरकारकडे जमा केलं पाहिजे। ते राज्यातल्या जेवढे उद्योजक आहेत त्यांनी आपल्या नफ्यातला 10% रक्कम ही शेतकरी फंडाला जमा करावी। जे नामांकित कलाकार आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी आपल्या वैभवातलं नफ्यातलं 10% शेतकरी फंडाला जमा करावेत आणि दर महिन्याला शेतकऱ्याला त्यातून 25,000 रुपये मानधन देण्यात यावं की जेणेकरून शेतीतून बाहेर पडणारी शेतकऱ्याची लेकरं बाळं उत्तम शेती करायला शेतीमध्ये थांबतील। जर आमच्या ताटामध्ये 2 वेळचं जेवण येत असेल, आमच्या तोंडामध्ये घास भरवला जात असेल आणि त्याच्या खाण्यामुळे जर आम्ही काम करत असू तर आम्ही शेतकऱ्याचं काहीतरी देणं लागतोया ही भावना आता सगळ्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून सरकारनं असं एक धोरण तयार करावं की जेणेकरून बळीराजाला सुद्धा सगळ्यांना खाऊ पिऊ घालताना समाधान वाटेल, आनंद वाटेल।